तुम्हाला यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघायला भेटतील ज्याच्यामध्ये फटाके फोडले पाहिजे, फटाके नाही फोडले पाहिजे, असे खूप सारे वेगवेगळे मत लोक मांडतात. आणि फटाक्यांनी किती प्रदूषण होतं तर तुम्ही थोडे अवॉइड करा, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जातं. तर या व्हिडिओमध्ये फक्त फटाक्यांचा इतिहास आणि त्याच्या मागचं सायन्स एवढीच माहिती आहे. दिवाळीमध्ये आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडत असतो आणि आपण हा सण खूप उत्साहात साजरा करतो. खरं बघायला गेलं तर या सणात फटाके का फोडले जातात, त्याचबरोबर फटाक्यांचा शोध कुठे लागला, फटाक्यांचा इतिहास काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फटाक्यांबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. आणि आपल्या या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या पूर्ण भारतात दिवाळीच्या टाइमला खूप जास्त फटाके फोडले जातात आणि भारताच्या बाहेर न्यू इयरच्या टाइमला सर्वात जास्त फटाके फोडले जातात. लग्नाच्या वेळेस पण फटाके फोडले जातात आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठले स्पोर्ट्स इव्हेंट्स किंवा कुठल्या मोठ्या मोठ्या इव्हेंट्सला पण फटाके फोडले जातात. हा व्हिडिओ फक्त दिवाळीच नव्हे तर ह्या सगळ्या टाईपच्या फटाक्याच्या इव्हेंटबद्दल आहे. दिवाळीसाठी सर्वात जास्त आकर्षण असतं ते म्हणजे फटाक्यांचं. मध्ये आपल्या देशात फटाके बनवण्याच्या कंपन्यांना मान्यता मिळाली. त्याचे लायसन्स आणि डॉक्युमेंटेशन्सची प्रोसिजर आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली आणि तसंच बघता बघता 1942 मध्ये 3 फटाके बनवण्याच्या कंपन्या भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेल्या होत्या आणि त्या सक्सेसफुली रन करत होत्या. म्हणजे याचा अर्थ पूर्ण भारतात फक्त 3च कंपन्या अशा होत्या फटाके बनवत होत्या. आणि आजच्या डेटपर्यंत जर बघायला गेलं 700 पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्या फटाके बनवतात किंवा त्याच्यावर प्रोसेस करतात. आणि ह्या इंडस्ट्रीजचा भारताचा टर्नओव्हर साधारणतः 8,000 करोड पेक्षा पण जास्त आहे. आणि तसंच 8 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि याच्यातला एक फॅक्ट असा की शिवकाशी ही जी लोकेशन आहे या लोकेशनवर 90% फॅक्टरीज एस्टॅब्लिश, म्हणजे भारतभरातल्या 90% फॅक्टरीज ह्या फक्त शिवकाशीमध्येच लोकेटेड आहे. आणि या फटाक्याची सर्वात पहिली कंपनी शिवकाशीमध्ये नाही तर कोलकातामध्ये बनली होती 1800च्या शतकामध्ये. तर ही सर्वात जुनी कंपनी आहे आपल्या भारतातली. तर याचा अर्थ असा आहे का की त्याच्या आधी भारतात फटाकेच नव्हते? तर हे नक्कीच चुकीचं आहे. याच्या आधी पण आपल्या इतिहासात खूप ठिकाणी नोंद आहे की फटाके आपल्या इथे पहिल्यापासून होते. इनफॅक्ट आपल्या देशात आतिशबाज नावाची एक कास्ट पण अवेलेबल आहे. ही कास्ट सुन्नी मुस्लिमच्या कॅटेगरीमध्ये येते. हे स्वतःला आतिशबाज शेख म्हणून पण ओळखतात आणि त्याचबरोबर बारूदगीर नावाने सुद्धा ओळखतात. आणि यांची जास्तीत जास्त संख्या साधारणतः वाराणसी, जौनपूर, आजमगड, गोरखपूर, गोंडा या ठिकाणी यांची जास्तीत जास्त संख्या आपल्याला बघायला भेटते. आणि चंदीगडच्या जवळ एक जागेचं पण नाव आहे ज्याला आतिशबाजान म्हणून ओळखल्या जाते. यांच्या म्हणण्यानुसार यांच्या पूर्वजांना एशिया मध्यमधून मुघलांद्वारे इकडे आणण्यात आलेलं आहे आणि यांचे पूर्वज एक्सपर्ट्स होते गन पावडर बनवण्यामध्ये. जसं की आपण थोडासा इतिहास बघायला गेलं तर विल्यम क्रॉक्सनी एक पुस्तक लिहिलेले होते 1897 मध्ये, नॉर्थ वेस्टर्न प्रिव्हिलेज ऑफ इंडिया या नावाने. त्यामध्ये याचं मेन्शन आहे. पण इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा याच्यावर थोडासा इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटला, कारण की हे लोक चायना आणि दुसऱ्या देशातून ह्या गन पावडरचा इम्पोर्ट करायला लागले आपल्या देशासाठी. तसं यांची संख्या कमी होण्याचं कारण नीता कुमारनी त्यांच्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे द आर्टिसन्स ऑफ बनारस. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळातले जे नवाब आणि जमीनदार होते त्यांच्याकडे पैशाची कमी असल्यामुळे ते असे सेलिब्रेशन अवॉइड करायला लागले आणि त्याच्यामुळे ह्या कम्युनिटीवर खूप जास्त इम्पॅक्ट बघायला भेटू लागला. म्हणून ही कम्युनिटी हळूहळू स्विच झाली गन पावडर पासून छोटे फटाके बनवण्यामध्ये. तसंच आपण आता थोडंसं इतिहास बघूया ज्याच्यामध्ये फटाक्याचं मेन्शन आहे. पेशवा यांची बाखर या पुस्तकामध्ये मेन्शन आहे. इथे महादजी सिंधिया कोटामध्ये सांगत होते की पेशवा सवाई माधवरावांच्या समोर ते सांगतात की दिवाळीचं सेलिब्रेशन कोटामध्ये कशा पद्धतीनं केलं जातं. जसं की लाखो दिवे लावल्या जातात आणि इथे फायरवर्क्स पण होतं. जसं की
ज्याला लंका ऑफ फायरवर्क्स म्हणून ओळखलं जातं. जसं ते अजून सांगतात की रावण सेंटरमध्ये उभा आहे आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला खूप सारे राक्षस उभे आहेत त्याच्यासोबत, आणि वरून हनुमानजी जातात आणि लंकेला आग लावून देतात. इथे पूर्णपणे गन पावडर हातरलेली असते आणि अशा पद्धतीने लंका दहन होतं. आणि याला ऐकल्यानंतर पेशव्यांनी पण त्यांचं स्टेटमेंट दिलेलं होतं की आमच्या पण शहरात अशा पद्धतीने सेलिब्रेशन व्हायला हवं. आणि त्यानंतर 1700च्या शतकामध्ये पुण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा असा इव्हेंट आपल्याला बघायला भेटला. आणि त्याच वेळेसचे मुघल राजे रोशन अख्तर यांना पण फटाक्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, ज्यांना इतिहास मोहम्मद शहा रंगीला म्हणून पण ओळखलं जातं. ह्या राजाला म्युझिक, पेंटिंग आणि आर्ट्सचा खूप जास्त शौक होता आणि ते त्याला प्रिझर्व पण करत होते. यांच्याच टाइममध्ये खूप साऱ्या संगीतकार, चित्राचे आर्ट्स हे आपल्याला बघायला भेटतात. ही पेंटिंग सॅन्डियागो म्युझियम मध्ये आपल्याला बघायला भेटते. तर याच्यामध्ये नीट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काही लेडीज आहेत जे हातात सुरसुरी घेऊन सेलिब्रेशन काहीतरी करतात. त्याचबरोबर मागे पण आपल्याला फटाके फुटताना सारखे चित्र आपल्याला बघायला भेटत आहे. ही गोष्ट स्पष्ट नाही झालेली की हा टाइम दिवाळीचा असेल का दुसरा कुठला ओकेशनचा असेल. त्याच वेळेस शहाजहानाबाद मध्ये पण दिवाळी सारखं सेलिब्रेशन केलं जात होतं, ज्याला आपण आता दिल्ली म्हणून ओळख. तिथे पण लाखो दिवे लावले जात होते आणि एक स्पेशल खंबा होता, त्याच्या वर दिवा लावून त्याला एक आकाश दिवा म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर विल्यम डालरिम्पल च्या पुस्तकात मेन्शन करण्यात आलेलं आहे, ज्या पुस्तकाचं नाव होतं द लास्ट मुघल. बहादूर शाह जफर हे त्यांच्या किल्ल्याच्या समोर लक्ष्मी पूजन पण करत होते. खूप सारे दिवे लावून दिवाळी सारखं सेलिब्रेशन करत होते. आणि जर पुन्हा आपण मुघल राजा रंगीलाच बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी एक स्पेशल माणसाला अपॉइंट केलेलं होतं, जो लाल किल्ल्यावर जाऊन फटाके फोडायचा आणि त्यावेळेसची महलात राहणारी महिला कुतुब मिनारच्या छतावर जाऊन बघण्याचा आनंद ते कुतुब मिनारवर बसून घ्यायचे. आणि खरं बघायला गेलं तर हे दोनच अपवाद आहेत, अशातला भाग नाहीये. आपल्या भारत देशात अकबरच्या टाइम पासून फटाक्याचं मेन्शन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. दिवाळी हा एक सेलिब्रेशन होतं आणि हे फक्त हिंदूंकडूनच नाही तर सगळ्यांकडून सेलिब्रेट केल्या जातो. मुघलांमध्ये याला जश्न ए चिरंगा म्हणून ओळखलं जातं, फेस्टिवल्स ऑफ लाईट. आणि त्याचबरोबर मुघलांकडून दसरा पण सेलिब्रेट केला जातो. हिस्टोरियन पर्सन मिर्झा कथिल आपल्याला सांगतात कशा पद्धतीने दसरा सेलिब्रेट केला जात होता दिल्लीमध्ये 1800च्या शतकामध्ये. रावणाचा एक कार्डबोर्ड, कागद आणि अशा पद्धतीने बनवलेला एक खूप मोठा पुतळा, ज्याच्यामध्ये काही फटाके भरले जात नव्हते, त्याच्या पोटाच्या ठिकाणी एक मटका बांधला जात होता. त्या मटक्यामध्ये शरबत टाकले जात होते आणि छोट्या मुलांना रामासारखे ड्रेस घालून त्या मटक्यावर टार्गेट करून धनुष्यबाण सोडायला लावायचे आणि जो मटका फुटला तर त्याच्यातला जो शरबत आहे ते त्या मुलांमध्ये वाटला जातो. मुघल एम्पायर मध्ये आपल्याला जो इतिहास भेटलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात जुनं मेन्शन अकबरच्या टाइम मध्येच आहे फटाक्यांबद्दल. जेव्हा अकबर फक्त 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या दुश्मनचा एक पुतळा बनवला होता, ज्याचं नाव होतं हेमू. त्याच्यामध्ये फटाके भरलेले होते आणि त्याला जाळलं गेलं होतं. ही गोष्ट आहे 1556. डॉक्टर कॅथरीनच्या सांगण्यानुसार फटाक्यांचा उपयोग जास्तीत जास्त मुघल आणि राजपूत लोक करायचे, साधारण ते हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात. आणि तसेच आपल्याला खूप साऱ्या पेंटिंग्स पण इतिहासात बघायला भेटतात. काही पेंटिंग्स राजस्थानी स्टाईलमध्ये, काही पेंटिंग्स मुघलच्या स्टाईलमध्ये, काही पेंटिंग्स पहाडी स्टाईल. फटाके दिवाळीच्या टाइमला फोडल्या जात होते, त्याचबरोबर शब्बे बरातच्या टाइमला फोडले जात होते आणि लग्नाच्या वेळेस पण फोडले जात होते. जसं की तुम्ही या पेंटिंग मध्ये बघू शकता, शहाजहानच्या मुलाचं दारा शिकोचं जेव्हा लग्न चालू होतं तेव्हा पण या पेंटिंग मध्ये जसं मेन्शन आहे की खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके बॅकग्राऊंडला फोडल्या जात आहेत. आणि तसंच एक आपल्याला दुसरा किस्सा बघायला भेटतो की औरंगजेबच्या काळात पण कुठला राजा जर कोणी बनत असेल तर त्यावेळेस पण फटाके फोडले जात. पण हा पण एक प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असावा की अरे औरंगजेबनी तर फटाक्यावर बंदी आणली होती. सोशल मीडियावर तुम्ही कदाचित वाचलेलं पण असेल. औरंगजेबचा एक शाही फरमान सोशल मीडियावर भरपूर टाइम आधी बघायला भेटला होता. त्याच्यामध्ये औरंगजेबनी फटाक्यावर बंदी आणण्याचं असं एक स्टेटमेंट लिहिलेलं होतं. याच्यावर पूर्ण अभ्यास करण्यासाठी एबीपी माझा या न्यूज चॅनलने थोडीशी रिसर्च केली आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे खरंच औरंगजेबाने असं स्टेटमेंट दिलेलं होतं. ते त्यांच्या
अधिकाऱ्या लोकांना त्यांनी एक लेटर पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन होतं फटाक्यांवर स्थगिती आणा म्हणून. ही गोष्ट आहे 1667 आणि याचं जर ऍक्च्युअल फॅक्ट बघायला गेला तर औरंगजेबनी हे का केलं हे आपल्याला माहिती नाहीये, पण यांनी खरंच ही ऍक्टिव्हिटी केलेली होती. आणि फक्त दिवाळीच नाही तर शबे बरात आणि लग्नाच्या इव्हेंटमध्ये आणि कुठल्याही उत्साहाच्या हॅपी मुवमेंटमध्ये जिथेही फटाके फोडले जातात त्याच्यावर स्थगिती औरंगजेबाने आणलेली होती. शाह ने फरमाया है कि बादशाह के सूबे के अधिकारियों को लिख दो कि आतिशबाजी पर रोक लगा दे। फौलाद खान को भी शाही हुक्म है कि शहर में घोषणा कर दे कि कोई आतिशबाजी यानी वो चीजें जो खुशी और शादी के अवसर पर बारूद से बनाकर छोड़ी जाएं का इस्तेमाल न किया। पण ही गोष्ट 8 एप्रिल 1667च्या वेळेसची आहे. म्हणजे हा एप्रिलचा महिना आहे ज्याच्या आसपास दिवाळी नसते. म्हणजे पर्टिक्युलरली दिवाळीला पॉइंट करून ही ऍक्टिव्हिटी करण्यात आलेली नव्हती. आता थोडं आपण मुघलांच्या पण पास्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि तिथे शोधूया की फटाक्याचं अस्तित्व तेव्हा होतं. तर याचं पण उत्तर हो आहे. जसं की सतीश चंद्राजींच्या पुस्तकामध्ये याचं मेन्शन आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे मेडिवल इंडिया फ्रॉम सल्तनत टू द मुघल्स. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे 1609 AD मध्ये जे बिजापूरचे सुलतान होते इब्राहिम आदिल शहा, त्यांनी वेडिंगच्या वेळेस एक खूप मोठी दावरी दिली होती आणि त्याच्यात त्यांनी अशा टाईपचं सेलिब्रेशन केलेलं होतं. त्यांनी त्या दावरीमध्ये त्यावेळेसचे 80,000 रुपये स्पेंड केले होते फटाक्यामध्ये. ही जागा आता सध्या कर्नाटकामध्ये आहे. त्याच्या आधी दुआर्ते बार्बुसा यांनी सन 1518 मध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं, जेव्हा ते गुजरातमध्ये गेले होते तेव्हा एक ब्राह्मण फॅमिलीत लग्न होत होतं आणि त्याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन चालू होतं. तिथे डान्स चालू होता, तिथे म्युझिक चालू होतं आणि त्याचबरोबर रॉकेट्स आणि बॉम्ब फोडून. आणि त्याच्याही आधी 1443 मध्ये विजयनगर किंगडम मध्ये इटालियन ट्रॅव्हलर लुडोविची दी वर्थम त्यांनी असं मेन्शन केलं होतं की जसे फटाके फोडत होते तेव्हा विजयनगरमध्ये हातींची धुमाकूळ उडाली होती, कारण की ते अशा पद्धतीच्या फटाक्यांना घाबरून इकडे तिकडे सैरा वैरा धावत होते. त्यांना कंट्रोल करायला पण खूप अवघड जात आहे, कारण की त्यांना आगीपासून खूप भीती वाटते. आणि तसंच पीके गोडीने एक पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे फटाक्यांबद्दल. त्या पुस्तकात मेन्शन असलेल्या माहितीनुसार 1400 AD मध्ये आपल्या भारतात फटाक्यांची सुरुवात झालेली आहे. आता हा प्रश्न पडतो की याला भारतात आणलं कोण. याचं मेन्शन आपल्याला फरिश्ता यांनी लिहिलेल्या तारीख ए फरिश्ता या पुस्तकामध्ये बघायला भेटतं. 1258 मध्ये दिल्लीमध्ये 3000 कार्ट लोड वापर करून एक खूप मोठा फेस्टिवल झाला. एक मोंगोल रूलर कुलागो खानचं स्वागत करण्यासाठी हे सेलिब्रेशन करण्यात आलेलं. त्याच्या 100 वर्ष आधी 1350 मध्ये अशा पद्धतीने सेलिब्रेशन झालेलं होतं. याचं मेन्शन आपल्याला तारीख ए फिरोशाही मध्ये. याच्यात मेन्शन असल्यानुसार शब्बे बरात नावाच्या सेलिब्रेशन मध्ये संध्याकाळच्या वेळेस अशा टाईपचं सेलिब्रेशन झालेलं होतं. आतापर्यंतच्या बघितलेल्या माहितीनुसार याचा तर मुघलांचा पण समावेश आहे आणि हा त्यांच्या पण ट्रेडिशनचा पार्ट आहे अशी आपल्याला माहिती भेटली आपल्या भारतमध्ये. आता ही तर झाली भारताची गोष्ट, पण जगाच्या थोडासा इतिहास आपण बघूया. गन पावडर ही चायनाकडून मोंगोल्सनी आणली आणि त्यांनी त्याचा युद्धात वापर करायला सुरुवात केली आणि मोंगोल्स पासूनच सगळ्या जगभरात ही गन पावडर जायला लागली. जसं युरोपियन्स म्हणतात की त्यांना या गन पावडर बद्दल सर्वात पहिले कोणाकडून समजलं, तर पहिलं ऑप्शन आहे मोंगोल्स कडून आणि दुसऱ्या ऑप्शन नुसार मार्क पोलो जे खूप मोठे ट्रॅव्हलर होते, ते देश विदेशात फिरायचे आणि काही संशोधन करायचे, काही नवीन जागा शोधायचे, तर त्यांच्या मार्फत हे आला असावं. आणि इंग्लंडमध्ये हेनरी द 7th सनच्या लग्नाच्या वेळेस फटाक्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ही इंग्लंडच्या इतिहासातला सगळ्यात जुना आणि पहिल्यांदा मेन्शन आहे फटाक्यांचं 1486 मध्ये. आणि अमेरिकेमध्ये 1608 ला याचं सर्वात पहिलं मेन्शन आहे कॅप्टन जॉन स्मिथ द्वारा. आणि तसंच 1767 मध्ये अमेरिकेला जेव्हा सर्वात पहिल्यांदा अमेरिका देश हा सर्वात पहिल्यांदा स्वतंत्र झाला होता, तेव्हा पण खूप मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा उपयोग केला गेलेला होता. आता आपण याचं थोडंसं सायन्स बघूया. साधारणतः 200 BC मध्ये चायनामध्ये काही बांबूवर एक्सपेरिमेंट केले गेला. त्यात असं सांगण्यात येतं की बांबूला जेव्हा आगीत टाकलं गेलं तेव्हा ते कसे फटाक्यासारखे फुटतात आणि त्यानंतर
याचं फटाक्यात रूपांतर करण्यामध्ये भरपूर टाइम लागला. साधारण ते 800 AD च्या वेळेस एक अल्केमिस्ट काही केमिकलचं मिश्रण करत होता, कारण की त्याला शोधायचा होता नेहमी अमर राहण्याचा फॉर्म्युला. त्याने असं करत असताना सल्फर, चारकोल आणि पोटॅशियम नायट्रेटचं मिश्रण केलं आणि जेव्हा त्याला आग लावली तेव्हा ते फुटलं आणि अशा पद्धतीने शोध लागला बारूदचा. याला त्यावेळेस हो याओ असं म्हणलं जात होतं आणि त्यानंतर चायनीज लोकांनी या पावडरला बांबूमध्ये घट्ट दाबून त्याच्यावर आग लावायला लागले. तर अशा पद्धतीने शोध लागला फटाक्यांचा. सर्वात पहिल्यांदा फटाक्यांचा प्रकार जो बनला होता तो रॉकेट सारखा होता, पण तो वर नाही तर खाली जात होता हॉरिझॉन्टली आणि त्याला अर्थ रॅट्स असं म्हणलं जातं. पण आपल्या भारतामध्ये खूप लोकांचं म्हणणं असं येतं की चायनाने नाही तर भारतीयांनी याचा शोध लावलेला आहे, परंतु तसं नाहीये. तर जगाच्या मान्यतेनुसार आणि जगाच्या इतिहासानुसार जर बघायला गेलं तर चायनामध्येच याचा शोध लागलेला आहे. तसंही याचं प्रूफ देण्यासाठी भारतीय लोक काही जुने लिखाण आपल्या समोर मांडतात. तर त्याच्यातले 1-2 एक्झाम्पल मी घेऊन बघणार आहे. मी पण याच्यावर थोडीशी स्टडी केलेली आहे. ऑफकोर्स ती माहिती दुसऱ्यांनी रिसर्च केलेली आहे, मी तुमच्या समोर फक्त प्रेझेंट करतोय, कारण की या चॅनलमधून आपल्याला फक्त सत्य जाणायचं असतं. ते कोणाच्या साईडनं असेल, सायन्सला याच्याशी काही फरक पडत नाही. जसं की स्कंद पुराणमध्ये वैष्णव कंद चॅप्टर 2 मध्ये श्लोक 65 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की हातात उल्का घेऊन लोक आपल्या पितरांना मार्गदर्शन करत आहेत. याच्यात उल्का या शब्दाचा अर्थ फायर क्रॅकर्स होत नाही, याचा पुरावा दिलेला आहे हिस्ट्रॉलॉजिस्ट जीवी ट्रॅगरनी. त्यांच्या म्हणण्यानुसार याचं ट्रान्सलेशन केल्यानंतर मशाल असा त्याचा अर्थ नाही. तर आता आपल्याला ही माहिती तर मिळालेलीच आहे की फटाक्यांचा शोध कुठे लागला. तर आता एक दुसऱ्या मुद्द्यावर आपण येऊया. आता आपण बघणार आहोत की दिवाळी आपण का सेलिब्रेट करतो. जेव्हा श्रीराम सीतामाताला घेऊन पुन्हा अयोध्यामध्ये आले होते तेव्हा दिवाळीसारखं सेलिब्रेशन करण्यात आलेलं होतं. सगळीकडे दिवे लावलेले होते आणि तेव्हापासूनच आपण त्या टाइमला दिवाळी म्हणून सेलिब्रेट करतो. आणि दुसऱ्या कारणानुसार जे राजा दैत्यबली होते तेव्हा विष्णूने एक साधारण ब्राह्मणचं रूप घेतलं आणि त्यांच्या समोर गेले. त्यांनी राजाला 3 पावलं जमीन मागितली. राजा म्हणला याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये, मी तुम्हाला देऊ शकतो. पण जेव्हा भगवान विष्णू वामनच्या रूपात आले तेव्हा त्यांचा साईज खूप मोठा व्हायला लागला आणि त्यांनी धरती, पाताळ आणि आकाशाला फक्त 2.5 पावलामध्येच कव्हर करून घेतलं. आणि त्यावेळेस राजांनी सरेंडर होऊन फक्त 3 दिवस मला इथे सुखाने राहू द्या. तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणजे लक्ष्मीला अशा लोकांच्या घरी ठेवा जे खरंच त्यांच्या घरासमोर दिवे लावतात. आणि त्यामुळे ह्याच मुवमेंटला आपल्या इथे दिवाळी म्हणून मनवलं जातं. आणि 3 दिवसानंतर जेव्हा 4थ्या दिवशी दिवे नरकाला समर्पित करतील त्यानंतर त्यांचे पूर्वज कधी नरकात जाणार नाही आणि याच मुवमेंटला आपण दिवाळी म्हणून सेलिब्रेट करतो. पण इथे पण एक महत्वाची गोष्ट आहे की इथे फक्त दिव्यांचा उल्लेख केलेला आहे. इथे फायर क्रॅकर्सचं मेन्शन कुठेच नाहीये. दिवे लावूनच दिवाळी सेलिब्रेट केल्या जातीये, ना की फटाक्यामुळे. आणि खरंच बघायला गेलं तर आपल्या भारताच्या इतिहासात जर फटाक्यांचा उल्लेख जर खरंच असला तर आपल्याला ते पेंटिंग्समध्ये आणि कुठल्या कलेमध्ये चित्रांद्वारे आपल्याला स्पष्ट रूपात फटाक्यांसारख्या आकृत्या दिसल्यास, परंतु फटाक्यांसारखं आपल्या इतिहासात कुठेच मेन्शन नाही. तर म्हणून आपण कन्फर्मली म्हणू शकतो की आपल्या भारत देशात फटाक्यांचा उपयोग केला गेलेला नाहीये आणि हे दुसऱ्या देशातूनच आपल्या इथे आलेले आहे आणि तेव्हापासूनच आपण याचा वापर करायला लागलो. अशा पद्धतीने आहे फटाक्यांचा इतिहास. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला भेटलं असेल आणि खरंच जर या व्हिडिओतून तुम्हाला फटाक्याबद्दलच्या माहिती थोडीशी भर पडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब पण करा. अशाच पद्धतीने सोप्या भाषेत अजून नवनवीन विषयांबद्दल माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.